पहिला बॉल फॉलिंग स्लिप खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती बॉल आदळला, एक धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आलाय, मात्र या थ्रोला आपण पाहतोय थोडा वेळ झालाय, लेझी थ्रो म्हणता येईल, लेग बाईटच्या स्वरूपात पहिली धाव आली. येस दीपक आणि आकाश आपण पाहतोय, सलामीची जोडी, हा बॉल शफल होऊन खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघालाय चेंडू, अगदी जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत 4 धावांसाठी सौकार. स्विच हिट केलाय, फटका तर फसलाय, मात्र पाहावं लागेल बॅट कटी की लेग बाईज. यस लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय संजयजी नितुरे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 6 दिवस पाण्याचा पुरवठा नक्कीच केला गेलाय. जल हे तो कल है, जल ही जीवन असं म्हटलं जातं आणि पाण्याची सोय 6 दिवस केले गेले, ते लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक सहर्ष स्वागत. पुढचा बॉल बॅटशी कडा, चाललाय चेंडू शॉर्ट थर्डला, कीपर पोचला, एक सिंगल धाव कंप्लीट होईल का, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आलाय, मात्र नितीनने डायरेक्ट हिट दिलं नाहीये कारण बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नव्हता. एकशी दुहेरी झाली असती, मात्र एका धावावरती समाधान मानावं लागलंय. फलक आता जाऊन पोचलाय, आपण पाहतो एकंदरीत 4 बॉल आणि 7 धावेवरती. धावा चेस होत नाही खऱ्या अर्थानं. आता मात्र या जवळ जवळ आता 4:30 होत आलेत. सकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणं कठीण आहे. मॉइश्चर येतोय विकेट वरती. हा बॉल आपण पाहतोय जसा बॅट्समन स्टेप आउट झाला तसा मात्र नितीन बाउन्सर टाकला, लगेच ओळखलं, डॉट बॉल आलाय. स्ट्राइक एंडला आकाश आपण पाहतोय. यस कशा प्रकारे हा डॉट बॉल खेळला गेला आकाशच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहताय. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली 5 रात्री नक्कीच लाईव्ह दाखवली गेली. मात्र पायातला बॉल फ्लिक्सचा फटका सरळ निघाला, डिमिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख आहे फटका आणि धावा देखील मिळणार आहेत पूर्ण 6 षटकार. सेकंड ओव्हर मध्ये परेश दलवी आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये. जो संघ इथून मात्र जिंकेल तो फाईट करेल बाला बसवाच्या चिखलोली ठाकूरपाड्यासोबत. पहिला बॉल शॉर्ट पिच होता, फिंगर रोल केलेत, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये, मात्र मैत्रामध्ये आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवता आला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धाव फलकावर धावा झाल्यात त्या 14.
पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एकदा स्विच हिट केलाय. फटका सुरेख आहे, मात्र पंचांना सांगितलं येस इट इज नो बॉल. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट. एकंदरीत या बॉल वरती मिळतील नो +2. 3 धावा. परेशने आता नो बॉल टाकलाय. फ्रीचा चान्स असणाऱ्या आणि नो बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे. नो बॉल. फ्री हिट आहे, टॅप केलाय, सरळ खेळून काढला. आपण पाहतोय जाईल चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आलाय. मैदानामध्ये घडलं काय, एक तर कंप्लीट होती, मात्र दुसरी धाव घेताना आता कदाचित बॅट्समन आकाशला परतावं लागेल आणि इथून पहिला हादरा लागलाय 15 या धावसंख्येवरती. खांडीचा पाडा या संघाला. खऱ्या अर्थानं शहापूर साइड मधला आदिवासी क्रिकेट मधील एक दादा संघ आपण पाहतोय. खांडीचा पाडा संघ. येस उभे. येस नॉन स्ट्राइक एंडला कोण बाद हे चेक करायचंय. येस आकाशची बॅट ड्रॅग झाली. येस नॉन स्ट्राइक एंडला कोणी आउट नाही. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आउट आहे. चेक केलं गेलं. एक धाव प्लस एक विकेट आपण पाहतोय मिळाले गेले. एकंदरीत धावफलकावर माफी असावी 18 धावा आहेत. 20 प्लस जर धावा बनल्या तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. न्यू बॅट्समन मैदानामध्ये लगेच गेलाय राजेश. दोन बॉलचा खेळ झाला. 4 बॉल शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये राजेश. ऑन साइडला टर्न करायचा होता, पडल्यानंतर चेंडू कदाचित बाहेर निघाला, मात्र आता स्ट्राईक हवी आहे दीपकला आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. पंचांना घेतलाय रिव्ह्यू वाईट साठी. चला अनंत गावंडा सर जॉईन व्हा. वाईट आहे की नाही पाहायचंय. येस स्ट्राईक रनआउट साठी अंपायर आपला रिव्ह्यू आहे का. येस पहिले स्ट्राइक आपण चेक करूया. सॉरी पहिले वाईट चेक करूया, नंतर स्ट्रायकर एंडला कुठला फलंदाज बाद आहे ते पाहूया. येस बॉल पंचांना सांगतात वाईट आहे, मात्र राजेश बाद असेल. बॉल वाईड आहे कारण पडल्यानंतर चेक केलं गेलं वारंवार खूप बाहेर निघालाय. वाईड बॉल आहे. एक अवांतर धाव जरूर येईल, मात्र राजेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. दीपकने स्ट्राईक घेतली आहे. 19 बनल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उडवलाय ऑन साइडला बिग. दीपकने का स्ट्राईक घेतली, त्याचं उत्तर दिलंय. चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईन बार. आला धावा 6 षटकार. येस 25 बनल्यात. पुढचा बॉल हा देखील उडवला. आता सरळ मिस टाइम आहे. पाहावं लागेल पंचांचा नक्की निर्णय काय आहे. येस इट इज नो बॉल.
आणि जीवनदान मिळालंय बॅट्समन दीपकला आणि धावा मिळतील ह्या देखील बॉलवरती एकंदरीत 3. येस ओव्हर स्टेपिंग झाली आणि नो बॉल आहे. 28 बनल्यात. फ्रीटचा बॉल आहे आडवा बाटना खेळून काढलाय मात्र बॅटशी लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षक नीतीन तिथे मात्र आपण पाहतोय बीट झालेत आणि इथून या बॉलवर देखील धावा 2 मिळणार आहेत. धावफलक आता पोहोचले तब्बल 30 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या. तीस झाल्यात. 6 मध्ये 11 बनवल्यात बॅट्समन दीपकनं. न्यू बॅट्समन अक्षय पाहतोय त्यानं सातत्यानं स्ट्राईक देण्याचं काम केलं. त्याची विकेटची पर्वा ताना नाही केली. जेव्हा कॉल दिला दीपकने 2चा तो धावलाय सुटलाय आणि सातत्यानं आपण पाहतोय 2 धावा सध्या त्यांनी कंप्लीट केल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 आल्या तर 40. पुनश्च आपण पाहतोय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल आलाय डॉट. शेवटचा बॉल आहे. काय होईल काय बिघडेल. वाईड यॉर्कर टाकलाय सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झाली मिस फील्ड. साच पडत राहिले चेंडू शोधण्यासाठी 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरीचा कॉल आहे आणि कदाचित तिसरी धाव घेताना बॅट्समन दीपक माघारी परतेल आणि यस 2 धाव बनल्यात. एकंदरीत धावफलकावर आहेत 32 आणि आता 12 मध्ये बनवावं लागणार सेकंड इनिंग मध्ये. अझलान स्पोर्ट्स दामोते संघाला धावा एकंदरीत 33. चला दामोते संघाचे संजय दळवी आपण कुठे असेल तर यायचंय.
पाहतो आपण 12 मात्र पहिल्या बॉल वरती आलाय बिग हिट षटकार. गोलंदाज आपण पाहतोय दीपकच्या विरोधात. स्ट्राईक हेडला कल्पेश होय, नॉन स्ट्राईक हेडला नितीन. पहिल्या बॉल वरती आला षटकार. 11 मध्ये आता करायचा धावा. 27 बॅट खालचा बॉल होता, स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. पहिल्या बॉल वरती आलाय, भव्य स्वागत केलंय षटकारानं. पुढचा बॉल पायावरती आहे, अपील 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 डायरेक्ट हिट. आणि बॅकअपलाच खेळाडू नाहीये, अन्यथा दीपकने डायरेक्ट हिट केला असता तर कल्पेशचा गेम ओव्हर होता. मात्र ही एकदा वाली आहे. 10 मध्ये आता आल्यात करायच्या 26. दहा 26 समीकरण. पुढचा बॉल ऑफसाइडला टर्न केला, बिग हिट केला, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगले चांगले, दुरीतून आपण पाहतोय नक्कीच कापली होती. आणि या बॉल वरती आल्या तर धावा एकंदरीत 2. 9 बॉल अजूनही 24 ची गरज आहे. नऊ बॉल 24 ची गरज आहे. स्ट्राईक हेडला नितीन. ऑन साइडला पूल केला डीप मध्ये, आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता योग्य रीती होम डिलिव्हरी होते, मात्र ती स्वीकारता आले नाही. खऱ्या अर्थानं हातामध्ये जाऊन हा चेंडू सोपवला होता, कॅच पकडता आला नाही. एक सिंगल धाव आली. 8 मध्ये आता करायच्या धावा 23. ऍक्शन रिप्ले पहा, फटका फसला होता, व्यवस्थित टायमिंग नव्हता. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि कदाचित त्याच्या आधी हा बॉल पडलाय. मात्र प्रयत्न जरूर चांगले झालेत. असं वाटलं होतं की त्याच्या हातामध्ये बॉल गेला, कारण थोडंसं व्यूहरचना करणं फ्लडलाईट मध्ये मुश्किल होतं. 8 मध्ये 23 ची गरज. स्ट्रायकिंगला कल्पेश, ज्याने पहिल्या बॉल वरती या ओव्हरचा मारला षटकार. हे 2 बॉल इथून कदाचित मॅच बॉल ठरू शकतात. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना दामोते संघाला. पुढचा बॉल बॅटची कडा, चालला चेंडू सरळ डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहेत. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट होणारा. 2 वरती समाधान मानावर लागेल. 7 मध्ये 21 या बॉल वरती षटकार. चौकार घेणं गरजेचं दामोते संघाला, आणि आता कुठेतरी सामना शेवटच्या षटकामध्ये त्यांना फसवू शकतो. कल्पेश जो 3 मध्ये 8 धावांवरती खेळतोय. 7 बॉल करायच्या धावा 21. पुल केलाय, फटका हा देखील फसला. स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक आलाय, डाऊन द बॉल सुटलाय. हा झेल क्रमांक 3 नितीनचा, आणि या बॉल वरती मिळणार आहे फक्त एक सिंगल. आणि आता समीकरण आलंय 6 बॉल करायचे धावा. माफी असावी, या बॉल वरती 2 धावा घेतल्यात. 6 बॉल करायच्या धावा 19. आकाशाला 6 बॉल करायच्या धावा, त्या मात्र
19 स्ट्राईक केला नितीन. त्याशिवाय आपण पाहतोय 2 झेल सुटलेत जे कठीण जरूर होते मात्र प्रयत्न केला पाहिजे होता. खंडीचा पाड्या संघाने स्टेप आउट झाला. व्यवस्थित बॅटवर फसका नाहीये. नॉट स्ट्राईक केला. डायरेक्ट हिट अलगतरित्या मारला स्टंप वरती बॉल आणि रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन नितीन बाद. पाच बॉल 19 गरज आहे बॅट्समन मैदानामध्ये. नवनाथ पहिला बॉल शॉर्ट पिच होता मात्र कल्पेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि कदाचित आता 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल झालेला आहे. चला पंचांशी वाद करू नका. 4 मध्ये आता करायचे 19, 4 मध्ये मारायचे आता 4 षटकार. लोवर फुल टॉस उडवला. सरळ मिस टाइम आहे का प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाला डाऊन द बॉल आणि इथून टिपला जाईल. फलंदाज कल्पेश बाद. परेश आलाय. 3 मध्ये खऱ्याच्या धावा. आता 19 सामना फसला गेलाय. 3 मध्ये 19 बनव कठीण आहे मात्र क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला. कधी काय होईल हे सांगता येणार नाही. पंचांनी केलं. आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन चेक करतायत कशा प्रकारे फिल्डर सजवले गेलेत. 3 बॉल 19. हा बॉल डॉट असणार आहे आणि आता सामना जवळ खिशात घातलाय खाडीच्या पाडा संघानं आणि कदाचित आता तो चिखलोली ठाकूरपाडा संघासोबत फायनल मध्ये भिडेल. हा देखील बॉल वरती आपण पाहतो. इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आता 1 मध्ये करायच्या धावा त्या 18. एक बॉल 18ची गरज आणि तो बॅटची गडा आहे. फलंदाज बाद होईल आणि सरळ खाडीचा पाडा संघ जातोय तो मेगा फायनल मध्ये जिथे भिडणारे संघ चिखलोली ठाकूरपाडा. चला दोन्ही संघ